इतिहास कसला रक्तव्याजच ते बकासुरासारखे भुकेचे झिंडवडेच काढतो तो. अजूनही पाठीवरचे ओरखडे दिसले की तळ पायाची आग मस्तकाला जाते आणि शरीरात नुसते नुसते ज्वालामुखी फुटू लागतात. नुसते ज्वालामुखी भावनांना अवरखाला येणार आणि आता याची काही आवश्यकता नाही. ते पुनरावृत्ती करतीलच असं नाही. ते आता पुष्पवर्षाव करतील, अत्तरे शिंपडतील, आभूषणे फळे वेगवेगळ्या चीज वस्तू जिन्नसांचे तर डोंगरच डोंगर असतील. वातावरण अगदीच भारावून टाकते. तशी ही सवय त्यांची पूर्वीचीच. पण आणखी ताकदीने येताना ते तुमच्या नावाची पारायण करतील, अभिषिक्तपणाची जाण ठेवतील, तुमच्या नावाने नवी धर्मपीठ उभारतील, सण उत्सव अगदी मेळाव्याने साजरे करतील. आता त्यांच्याकडे पर्याय तरी कुठे होता. म्हणून सांगतो युवराज, नुसते सावध होऊ नका. वेळेची संधी सारखी येत नसते आणि संधी साधणं महत्वाचं. सावध व्हा युवराज. नीतिवंतांचे कुलवंतांचे बाह्यपणाचे धर्मांतर योग्य नव्हे का? नक्की अट्टहास करून तुम्हाला भेटायला आलो आम्ही. तेच सांगतो युवराज. तुम्हाला शूद्र ललित वेदीचे अभिषेक आठवतात? ते 108 प्रयोग आठवतात? ते माथांवरचे गंधटिळक, समुद्र मंथनातील सुवर्ण शिल्प, ते प्रायोगिक प्रयोग. प्रायोगिक कसले? व्यावसायिक प्रयोग. हो, पंचारतीच्या नदी पात्रासमोरही मोठमोठ्याने प्रयोग झाले होते त्यांचे. तेही कुस्तीसारखी मजबूत ललकारी देत शुद्धतेचे हवाले देता देता पिढ्यानपिढ्या वांजून झाले. पण रक्तापेक्षा विचारांचे वंशज घडणे गरजेचे नाही का साहेब? युवराज, काही गोष्टी बंद खोल्यात राहिलेल्याच बऱ्या असतात. त्याशिवाय राजकारण हे साधता येत नाही. अगदी तसंच तुमची भावना इतकी तीव्र झाली आहे, इतकी तीव्र झाली आहे की हत्तीसारख्या बलाढ्य जमातीचं गंडच फोडून ज्वालामुखीत फेकून उफाळून बाहेर फेकून द्यावं